पैठणच्या संत एकनाथ मंदिरातील पाणी ओसरायला सुरुवात झालेली असली तरी मंदिराच्या पायरीपर्यंत अद्यापही गोदावरीचं पाणी कायम आहे। मंदिराच्या मागूनच गोदावरी नदी वाहते आणि ती दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे पहिल्या पायरीपर्यंत पाणी अद्यापही आहे। ही दृश्य आपण पाहतोय। संत एकनाथ मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं होतं आणि ही रात्रीची दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। अद्यापही पुराचं पाणी ओसरलेलं नाहीये। मंदिराच्या पायरीपर्यंत हे पाणी तसंच आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूयात। पैठणमध्ये गोदावरी नदीला महापूर आलेला आहे आणि एकनाथ महाराजांच्या मंदिरापर्यंत हे गोदावरी नदीचं पाणी आलंय। खरं तर रात्री ज्यावेळेस विसर्ग 3 लाख क्युसेक पर्यंत करण्यात आला होता त्यावेळेस पाणी हे गोदावरी नदीचं पाणी मंदिरात गेलं होतं। आपण बघतोय की मंदिराच्या दरवाजातनं आता पूर्ण पाणी ओसरलंय। मात्र रात्री हे पाणी मंदिरात गेलं होतं, अगदी महाराजांच्या समाधीपर्यंत गेलं होतं। मात्र जसा जसा विसर्ग कमी झाला तसं तसं पाणी ओसरायला सुरुवात झाली आणि आता हे पाणी या मंदिराच्या पायरीपर्यंत आहे। मी आता यावेळेस पायरीजवळच आहे आणि हे पाणी हळूहळू ओसरेल असं चित्र आहे। समोर तुम्हाला महाकाय गोदावरी नदी दिसते, सध्याची दुथडी भरून वाहते, कारण अजूनही धरणातनं जवळपास 2,26,000 इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रात्री 3 लाख होता, हा विसर्ग जरी कमी करण्यात आला असला तरी गोदावरीचा पूर कायम आहे। गोदावरी नदी इथून एरवी 30 ते 40 फूट खालून वाहते, म्हणजे गोदावरी नदी सध्या 40 फूट तिच्या रेषेच्या वर आहे असं आपण म्हणू शकतोय। आणि हा सगळा पूर दिसतोय। शहरातही अनेक ठिकाणी पाणी मध्यरात्री घुसलं होतं, मात्र ते पाणी आता ओसरायला लागलेलं आहे। मंदिरातही पाणी घुसलं होतं। अजूनही मंदिराच्या पायरीवर गोदावरीच्या लाटा धडकत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र जसं जसं विसर्ग कमी होईल तसं तसं पाणी ओसरायला लागेल असं चित्र आहे। पाऊस पूर्णपणे थांबलाय। मात्र 2006 मध्ये एक वेळा गोदावरी नदीचं पाणी नाथ मंदिरात आलं होतं, त्यानंतर 2011 मध्ये नाथ मंदिरात आलेलं होतं आणि त्यानंतर आता 2025च्या या पुरामध्ये गोदावरी नदीचं पाणी नाथ मंदिरात घुसलं होतं। सुदैवानं सगळी साफसफाई आता झालेली आहे, कुठलीही जीवितहानी नाही आहे। गोदावरी माता एकनाथ महाराजांचं दर्शन मात्र घेऊन गेली अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, पैठण।